हॅलो. बोला. हा सर, मी गोविंदा तायडे बोलतोय. सकाळी बोलणं झालं होतं ते पेशंटच्या बाबतीत जळगाव. हा बोला. हा सर, काही पैसे वगैरे काही घेतले नाही त्यांनी. हम्म. हा, मी साहेबांचं नाव सांगितलं होतं, ते साहेबांशी बोलणं झालं होतं तेव्हा. बोला, सरांशी बोला. 1 मिनिट थांबा. हा. बोलून घ्या. हॅलो. हा सर, नमस्कार. मी तायडे बोलतोय. हा बोला. ते सकाळी तर मी ते डॉक्टरांशी बोललो होतो. तुमचं नाव सांगितलं होतं साहेबांचं. म्हणलं साहेबांकडून आलेलो आहे, असं असं आहे. तर म्हणजे ठीक आहे, म्हणजे काय हरकत नाही. मग आता त्यांनी आम्हाला डिस्चार्ज वगैरे दिला, तर मी परत त्यांना एक वेळा विचारलं, म्हणलं काही पेमेंट करायचं आहे का? तर बोलले नाही म्हणे, काय हरकत नाही म्हणे, जावा म्हणे ते. झालं ना व्यवस्थित? हो सर, थँक्यू सो मच. हा तुमचं नाव सर, सांगा. खूप माझं नाव गोविंदा तायडे. हा, आणि माझं नाव कोणी सुचवलं होतं तुम्हाला? ते राजेश पारदे म्हणून फोर्सला आहे का आपल्या याला, त्यांनी तुमचं नाव सुचवलं होतं. हा आणि बस त्यांनी सांगितलं होतं, राजेश पारदे म्हणून आहे ते. हा बर, ठीक. हा, ते पण आले होते हॉस्पिटलला स्वतः. हा, तर ते बोलले की जर त्यांनी हालचाल केली तर मी स्वतः साहेबांशी बोलेल असे बोलले होते. बर, आता ही सगळी मदत जी झाली तुम्हाला, त्यात किती पैसे वाचले आपले? आपलं काहीतरी 70,000 पर्यंत वाचलेलं आहे काहीतरी. बर, या प्रित्यर्थ आमच्या कुठल्या सहकार्यानी सहयोग्यानी पैसे घेतले तुमच्याकडनं? तुम्हाला काही ब्लॅक? नाही साहेब, 1 रुपया सुद्धा नाही. तुम्हाला काही छळ झाला तुमचा? नाही सर, काहीच नाही. समाधानी आहात? तो एकदम समाधानी साहेब. कधी पुढच्या वेळेस आलो ना नाशिकला तर आवर्जून तुम्हाला भेटायला येईल सर. या सर, या. वेलकम. येईल आणि सर. जळगावला आमच्या लोकांना मदत करा. नक्की साहेब, नक्की सांगा कधी पण. आणि आमचे लोक हे काम करत असताना पैसे खात असतील तर त्यांना फाशी द्या. हो. चालेल सर. धन्यवाद सर. थँक्यू. ओके. थँक्यू सर.